नमस्कार. आज मी बनवणार आहे मसाला शेंगोळे. चला तर मग लाईक सबस्क्राईब जरूर करा. मी 1 कप हे गव्हाचं पीठ घेतलं आहे, चाळणीमधून चाळून घेते. त्याच्या अर्धा कप मी बेसन टाकलं आहे. आता वरतून याच्यात मीठ टाकते, 1 हळद आणि मिरची, थोडासा ओवा मी हातावर क्रश करून टाकते आणि आपल्याला कस्तुरी मेथी पण हातावर क्रश करून टाकायची आहे. थोडंसं तेल टाकते त्याच्यात आणि असं मस्त आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. असं मिश्रण एकजीव झालं की आपल्याला याच्यात एकजीव करून घ्यायचं आहे. याच्यात थोडंसं आपल्याला लसण आणि जिरं कुटलेलं टाकायचं आहे. आता पाणी टाकून आपल्याला याचा मस्त उंडा, असा घट्ट असा उंडा तयार करायचा आहे. हे बघा, असा हे घट्ट उंडा आपल्याला तयार करायचा आहे. हे आता आपण बाजूला ठेवू. कढईत तेल टाकू. तेल गरम झाल्यानंतर आपण लगेच याच्यात कांदा सोडू. कांदा आपल्याला थोडासा मस्त लालसर होऊ द्यायचा आहे. आता याच्यात लसण आणि अद्रक आणि जिऱ्याची आपल्याला पेस्ट टाकायची आहे. लसण अद्रक जिऱ्याची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला मस्त असं हे लालसर होऊ द्यायचं, म्हणजे याचा गोडपणा राहिला नाही पाहिजे कांद्याचा. आता एक कांदा आपला मस्त झाला. आता 1 चमच आपल्याला याच्यात जेवढं चवीपुरते आपल्याला जशी तिखट खायची तशी मिरची टाकायची, हळद टाकायची 1 चमच. आणि आता आपल्याला याच्यात कुटलेलं खोबरं टाकायचं आहे, भाजून घेतलेलं. याच्यात खोबरं टाकल्यानंतर आपल्याला धने पावडर घालायची, यात 1 चमचभर धने पावडर ॲड करू आणि वरून 1 चमच मसाला ॲड करू. 2 चमच आपल्याला याच्यात शेंगदाणे कूट टाकायचं आहे. लगेच आपल्याला याच्यात पाणी टाकून जेवढं आपल्याला शिजायला लागते तेवढं पाणी टाकून याच्यावर आपण ताट झाकून 5 मिनिटासाठी मीठ टाकू चवीपुरतं आणि याच्यावर लगेच ताट झाकून 5 मिनिटासाठी आपल्याला होऊ द्यायचं आहे. लगेच आपण शेंगोळे बनवायला तयार करू. असे लांब लांब आकाराचे आपल्याला हे शेंगोळे बनवायचे आहेत. मधातून अर्धा कट करून आपल्याला हे शेंगोळ्याचा शेप द्यायचा आहे. असा शेंगोळ्याचा छोटे छोटे शेंगोळे आपल्याला मस्त असे जाडही नाही जास्त पतलेही नाही, असे एकदम पटापट आपल्याला बनवून तयार करायचे आहेत. आपलं पाणी उकळी येईपर्यंत. हे बघा, त्याच्या कड्या अशा मस्त दाबून घ्यायच्या. एकदम पटपट पटपट हे लवकर तयार होतात. हे बघा, छान असे आपले हे असा आकार दिला की छान शेंगोळे. बघा, सगळे शेंगोळे आपले तयार झाले. आता पाण्याला उकळी आली. आता लगेच आपण याच्या शेंगोळे सोडून देऊ. आपल्याला ते उकडायचे वाफवायचे नाही, काही नाही. आपल्याला डायरेक्ट याच्यातच सोडायचे मसाल्याच्या पाण्यात. आपले हे शेंगोळे आता सगळे आपण याच्यात सोडून देऊ. याच्यावर ताट झाकून ठेवून देऊ. आपल्याला हे 20 मिनिटं होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचे आहेत. असं ताट झाकून ठेवून देऊ आणि 20 मिनिटं आपल्याला शेंगोळे होऊ द्यायचे. हे बघा, 20 मिनिटानंतर कसे शेंगोळे, याच्यात पाणी राहिले थोडंसं. हातानं असं आपण काढून थोडंसं एक शेंगोळा चेक करू. हे बघा, हे अलगद असा निघून येते शेंगोळे. हातानं असं तोडायचं आणि चेक करायचं. याचं पाणी आटायसाठी आपण अजून 5 मिनिटं याला झाकून ठेवून देऊ. हे बघा, 5 मिनिटात अजून किती छान याचा आता कलर बदलला. मस्त आपले शेंगोळे हे बनवून तयार झाले. कसे वाटले हे नक्की सांगा. एका मोठ्या ताटात काढून घ्या थंड होण्यासाठी, नंतर खायला द्या. कसे वाटले हे बघा.